नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे जीवा मात्र जाम खुश असतो, कारण नंदिनीने भेटायला बोलवलेला आहे. नंदिनीने आपल्याला बोलवले ह्या गोष्टीचा आनंद त्याला झालेला असतो. तो म्हणतो की खरंच नंदिनी खूप छान वाटतंय, म्हणजे ना मला ना खूप भेटायची इच्छा होती, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की हो. तो म्हणतो खूप वेळ झाला तू वेट केलायस ना, थांब मी काहीतरी ऑर्डर देतो, असं म्हणत तो वेटरला बोलवतो. जेव्हा आता जीवा वेटरला बोलवतो तेव्हा जीवाच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू असतं की नंदिनीसाठी ऑर्डर द्यायचे. तर तो नंदिनीला म्हणतो की मी देतो ऑर्डर, असं म्हणत आता जीवा नंदिनीसाठी ऑर्डर देत असतो. वेटरला तो सांगतो की 2 चहा आणि 2 बन्नस का, म्हणजे नंदिनीला जे आवडतं अगदी तशी ऑर्डर त्याने दिलेली असते. नंदिनी शांत बसलेली असते, नंदिनी काहीच बोलत नाही. जीवा म्हणतो की नंदिनी खरंच म्हणजे मला ना कळतच नाहीये चकाचक बाई. तेव्हा नंदिनी रागाने त्याच्याकडे पाहते. तेव्हा मात्र तो पुन्हा थांबतो आणि चकाचक बाई न म्हणता नंदिनी म्हणू लागतो. नंदिनी म्हणते की जेव्हा मला तुमच्याशी बोलायचं आहे, जो 3 महिन्यानंतर डिवोर्स घ्यायचा आपण ठरवलेलं होतं ना, तो आपण कॅन्सल करतोय. हे ऐकल्यानंतर इकडे जीवाला धक्का बसलेला असतो. छान वाटत असतं, म्हणजे नंदिनी डिवोर्स कॅन्सल करते. इकडे पार्थ दमून ऑफिसमधून आलेला असतो आणि तो जेव्हा घरी येतो तेव्हा समोर एक कुरिअरवाला आलेला असतो, पार्सल घेऊन आलेला असतो आणि तो म्हणतो की तुमचं पार्सल आहे. तेव्हा पार्थ म्हणतो मी काहीच ऑर्डर केलेलं नाहीये. तेव्हा मात्र तो म्हणतो की नाही तुमचंच नाव आहे, थांबा मी एकदा चेक करतो, असं म्हणत त्याने चेक करायला घेतो. तर त्याच्यावरती खरंच पार्थचंच नाव असतं. पार्थ म्हणतो काय माझं नाव आहे? तेव्हा मात्र तो सांगू लागतो की हो तुमचंच नावाने पार्सल आहे. आणि मग मात्र आता धक्का बसलेला असतो आणि तो म्हणू लागतो की नाही मी नाही ऑर्डर केलेलं. तेव्हा तुम्ही घेऊन जा रिटर्न. काव्या फोन करते. काव्या म्हणू लागते की देशमुख. तेव्हा काव्या सांगत असते त्या पद्धतीने पार्थ म्हणत असतो की मी काही ऑर्डर केलेलं नाहीये, मला नको आहे ते. तेव्हा काव्या म्हणत असते मला माहिती आहे देशमुख, तुम्ही कसं मी रागवले होते तेव्हा अगदी डिलिव्हरी बॉय बनून तुम्ही आलेला होता आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या होत्या, आठवतंय का? अहो पण आठवतंय का एकदा आपल्याला पेस्ट्री मागवायची होती आणि माझा प्रिलियमच्या आदल्या दिवशी तेव्हाही आपण मागवू शकलो नव्हतो, त्यामुळं ती राहिलेली पेस्ट्री मागवली आहे असं समजा आणि मग ते पार्सल घ्या. तेव्हा पार्थ म्हणत असतो नकोय मला, मी सांगितलं ना मला काही नकोय. ती म्हणते की मैत्रिणीचं प्रेम म्हणून तरी. तेव्हा पार्थ चिडतो आणि म्हणू लागतो की नाही ते प्रेम वगैरे काही नाहीये. फोन घेऊन पार्थ बाजूला गेलेला असतो, कारण काव्याने त्या कुरिअर बॉयच्या फोनवरती फोन केलेला असतो आणि त्याच्याशी बोलत असते, कारण पार्थने तिचा फोन उचललेला नसतो. तेव्हा मात्र काव्या हे सगळं बोलते हे ऐकून पार्थला खरं तर राग आलेला असतो आणि मग तो नाही म्हणतो. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात नेमकं त्याच वेळेस आता ती सांगते की ते बघा त्यांना टाइम विचारा. टाइम बघायला त्यांनी हात वरती केला की ते पार्सल जे आहे त्यांच्या हातात अडकवा आणि तिथून सटका. तो मात्र घाबरलेला असतो. तो म्हणत असतो की असं कसं होईल, असं कसं करता येईल, ते मला सटकवतील. तेव्हा काव्या म्हणते नाही हो नाही सटकवणार ते, मी सांगितलं तेवढं करा, असं काव्या सांगू लागते. आणि तेव्हा मात्र इकडे काव्या म्हणते की देशमुख मी तुम्हाला चांगलं ओळखतो. आता हा माझा जो बोका आहे तो ते पार्सल टाकायला दरवाजात जाणार, पुन्हा त्याला असं वाटणार की नाही अन्नाचा अपमान करायचा नाहीये, काव्याने दिले म्हणून नाही तर अन्नाचा अपमान नको म्हणून तो थांबणार आणि त्याचबरोबर तो ती पार्सल घेऊन आतमध्ये जाणार आणि फ्रीजमध्ये ठेवणार. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर माझ्या बोक्याला पुन्हा असं वाटणार की नाही कोणी खायला नको ते, म्हणून दुसरं एखादं भांडं घेणार आणि त्याच्या समोर ते ठेवणार, असं काव्या म्हणत असते की करणार आहे. मला माहिती आहे माझा बोका काय वागू शकतो आणि अगदी एक्झॅक्टली काव्याने जे बोलत असते ते सगळं इकडे घडत असतं. पार्थ तशाच पद्धतीने वागत असतो. तेव्हा मात्र इकडे नंदिनी आणि जीवा बोलायला सुरुवात करतात. जीवा म्हणत असतो की नंदिनी ऐकून घे मला काय म्हणायचंय ते, म्हणजे तुला पण कळलं ना, तुला पण वाटतंय ना आपण दोघं एकत्र राहू शकतो, म्हणजे झालं तर मग मग चल आता घरी तू, असं तो म्हणू लागतो. तेव्हा नंदिनी म्हणते एक मिनिटं तुम्ही ऐकून घ्या जन्मेच्या आधी मला काय म्हणायचंय ते. तेव्हा जीवा म्हणतो म्हणजे काय म्हणायचंय तुला, आता तर तू म्हणालीस ना तुला डिवोर्स नकोय, मग आता काय झालं मध्येच? तेव्हा मात्र नंदिनी सांगू लागते हो मी मला डिवोर्स नकोय म्हणून सांगितलेलं आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरीही मला 6 महिन्यानंतरचा डिवोर्स नको आहे, मला फास्टॅगमध्ये आत्ता लगेच डिवोर्स हवा आहे. जीवा म्हणतो काय बोलतेस तू हे सगळं, कसं शक्य आहे सांग बरं. नाही आपल्या जीवानंदिनीला कोणीच वेगळं करू शकत नाही, असं इकडे जीवा ठामपणे तिला सांगत असतो.
इकडे आता काव्याला भेटायला आलेली असते ती म्हणजे अनिशा. अनिशा काव्याबरोबर बोलत असते. काव्या म्हणत असते की मला माहिती आहे माझा आर्किटेक्ट बोका कसा आहे ते. मी त्याला चांगलं ओळखते ग. आणि मी त्याला आज पेस्ट्री पाठवली. मला माहिती आहे आर्किटेक्ट बोका काय करणार आहे. ती पेस्ट्री खाणार आहे रात्रीच्या वेळेस उठून. आणि तो कधी खाणार आहे हे सुद्धा मला माहिती आहे. असं काव्या इकडे तिला सांगत असते. ती म्हणत असते की खरंच मी ना खूप मिस करते ग त्या पारजेजूंना. म्हणजे मला ना ते तसे हवेत पूर्वीसारखे. आता जे झाले ते. काव्या म्हणते की हो नक्की होणार. तुला माहिती आहे ना ते कसे आहेत ते. खरं पहिली काव्या असते ना तिला काही फरक पडला नसता ग. पण ही काव्या पारच्या प्रेमात पडली. म्हणजे तुला खरं सांगू का मला कधी कधी असं वाटतं की माझं आणि जन्मेजयचं एकत्र येणं नव्हतंच ग नशिबात. तुला माहिती आहे का ते गुरुजी बघ देशमुखांचे. ती म्हणते कोणते गुरुजी. ती म्हणते ते गुरुजी म्हणतात ना प्रेम सगळ्यांना त्रास देतं किंवा हे होतं तर त्या प्रेमात ताकद असते सगळं परत मिळवायचे. म्हणजे प्रेमामुळे गोष्टी बिघडतात मान्य आहे. पण तेच प्रेम आपल्याला सगळ्या गोष्टी पुन्हा मिळवून देण्यासाठी सुद्धा मदत करतं असं काव्या सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे धक्का बसलेला असतो आणि काव्या म्हणत असते की हो मी तुला खरं सांगते. मला माहिती आहे की प्रेमामध्ये किती ताकद आहे ते. आणि मला माहिती आहे की मी माझ्या आर्किटेक्ट बोक्याला परत मिळवणार आहे. इकडे जीवा म्हणत असतो नंदिनी काय बोलतेस तू हे कसं शक्य आहे. हे शक्यच नाहीये. काहीही झालं तरीही जीवा आणि त्याचबरोबर नंदिनी वेगळं होऊच शकत नाहीत असं ती सांगू लागते. आणि तेव्हा मात्र इकडे धक्का बसलेला असतो तो का जीवाला. जीवा म्हणत असतो की काहीही झालं तरीही मला या सगळ्यांच्या बाबतीत विचार करावाच लागणार आहे. आणि तेव्हा मात्र इकडे नंदिनी म्हणत असते की काही नाही तुम्ही माझ्याशी विश्वासघात केला. म्हणजे मला खरं तर हे गिल्ट कायम राहणार आहे की मी माझ्या बहिणीचं सुख हिरावून घेतलेलं आहे. कारण माझ्या बहिणीच्या आयुष्यातलं ते सुख होतं. मग जीवा म्हणतो की एक विचार कर बघा मी काय सांगतोय असं म्हणत तो नंदिनीचा हात धरू लागतो. नंदिनीला मात्र राग येतो. नंदिनी पकडलेला हात सोडून देते आणि नंदिनी म्हणत असते की नाही. आणि मग जेव्हा ते या हात बाजूला पकडतो आणि म्हणू लागतो की बरोबर आहे नंदिनी तुझं बरोबर आहे हे सगळं मला पटतंय. पण जरा तू माझ्या बाजूने पण विचार कर ना. अगं विचार कर लग्न झाल्यानंतर जर 2च दिवसात म्हणजे अगदी दुसऱ्याच दिवशी मी तुला ही गोष्ट सांगितली असती तर तू काय केलं असतं. जीवा म्हणते पण झाले. नंदिनी म्हणते जे झालंय ते झालंय. आता कशाला विचार करताय. सांगितली नाही ना तुम्ही. सांगायला हवी होती. कसं आहे माहिती आहे का मी माझ्या बाजूने मैत्री समजत होते पण तुम्ही मला तुमची मैत्रीण कधीच मानलं नाही. म्हणून तर तुम्ही माझ्याबरोबर या गोष्टी शेअर केलेल्या नाहीत असं इकडे नंदिनी सांगू लागते. तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो की अगं नंदिनी असं नाहीये. तू थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार करतेस. तू नीट माझ्या बाजूने विचार करून बघ ना. सगळं अगदी लख्ख दिसेल तुला असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की अजून काय लख्ख दिसलं पाहिजे आणि अजून काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय असं नंदिनी सांगत असते. तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो की अगं तू विचार कर ना. मला सांग फक्त की तू काय केलं असतंस जर तुला लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी ही गोष्ट कळली असती तर. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता इकडे खारुताई म्हणजेच अनिशा आणि त्या दोघीही खुश असतात. आणि त्याचबरोबर त्यांचं दोघींचंही बोलणं सुरू असतं की काय करायचंय गोष्टी कशा पद्धतीने करायच्या आहेत. हे सगळं त्यांचं बोलणं सुरू झालेलं आहे. आणि त्याच वेळेस अनिशा म्हणत असते की नक्की तुला पारजीजू परत मिळतील जसे तू विचार केलेला आहे तशा पद्धतीनं. असं सगळं बोलणं सुरू आहे. दोघीही खूप खुश आहेत. आणि इकडे काव्या सुद्धा खुश असते. काव्या म्हणत असते की मला माहिती आहे सगळं नीट होणार आहे फक्त वेळ गेला पाहिजे ना गं. मला सांग माझं पहिलं नातं विसरायला मी किती वेळ घेतलेला. मग त्यांना पण तो वेळ मिळाला पाहिजे ना. जर त्यांना तो वेळ मिळाला नाही तर कसं होईल. आणि मला माहिती आहे आर्किटेक्ट बोका हा माझ्याकडे येणार आहे परत असं म्हणत त्या दोघीही बोलत असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काव्या खुश असते. आणि काव्या म्हणत असते ते गुरुजी माहिती आहेत ना तुला देशमुखांचे. त्यांच्याबद्दल मी सांगते ग तुला. देशमुखांचे जे गुरुजी आहेत ना त्यांनी मला सांगितलेलं आहे की प्रेमामध्ये तीच ताकद असते. प्रेम आपल्याला दुबळं बनवतं पण प्रेमामध्ये जी ताकद आहे ना ती कशातच नाहीये. जर तुम्हाला परत कोणत्या गोष्टी मिळवायच्या असतील तर त्या तुम्ही प्रेमानेच मिळवू शकता असं सांगितल्याबरोबर इकडे आता ती म्हणत असते की बरोबर आहे बाई. पण ते गुरुजी काय मला पटत नाही. त्यांची मला भीतीच वाटते. म्हणजे ते गुरुजी तुला उपाय नाहीत सांगणार काय करायचं ते पण तुझ्यावरती प्रश्नांचा भडीमार करणार. तुला शंका कुशंका बोलून दाखवणार. काव्या म्हणते हो बरोबर आहे. आता मलाच हे शोधायचं आहे की मला देशमुखांकडे जाण्यासाठी काय करावं लागणार आहे असं काव्या तिला सांगत असते. इकडे जीवा मात्र नंदिनीची समजूत घालत असतो. नंदिनी म्हणत असते की ऑब्विसली मी त्यावेळेसच वेगळे झाले असते
आणि मग तो म्हणतो बरोबर आहे. म्हणजे तू आणि म्हणजे इकडं पार्थला कळलं असतं, पार्थदादाला कळलं असतं, त्यानेही तेच केलं असतं. मग तू बाजूला गेली असती, इकडून पार्थ बाजूला गेला असता. पण तुला असं वाटतं का मी आणि काव्याने लग्न केलं असतं? तेव्हा नंदिनी म्हणते की मला बरं वाटलं असतं तुम्हाला या बिना इच्छा नसलेल्या लग्नातून मुक्त केलं असतं आणि त्याचबरोबर काव्याला तिचं प्रेम मिळवून दिलं असतं. तेव्हा जीवा सांगत असतो की तुला खरं वाटतं का आम्ही दोघांनी लग्न केलं असतं? कारण आपण चौघही सेन्सिटिव्ह आहोत, आपण चौघही विचार करणार आहोत, एकमेकांचा विचार करणारे आहोत. त्यामुळं ह्या गोष्टी कधीच शक्य झाल्या नसत्या. आम्ही दोघांनी कधीच लग्न केलं नसतं. कारण आमच्यासाठी पण आमच्या भावांचं सुख तेवढंच महत्त्वाचं आहे, असं इकडे नंदिनीला तो सांगत असतो. नंदिनीला म्हणत असतो की मला माहिती आहे माझ्याकडनं चूक घडलेली आहे, मी तुला सांगायला हवं होतं, वेळीच गोष्टी तुला सांगायला हव्या होत्या. जर त्या गोष्टी वेळीच तुझ्या कानावरती पडल्या असत्या तर बरं झालं असतं, असं म्हणत जीवा तिच्याशी बोलत आहे. तेव्हा नंदिनी पण त्याला समजून घेत आहे. नंदिनी म्हणत असते की बरोबर आहे तुमचं, पण आत्ता पण मला नाही, म्हणजे त्या दिवशी 16 तारखेला जे पाहिलंय, तुम्ही जर एकदा विश्वासात घेऊन मला सगळ्या गोष्टी सांगितल्या असत्या ना, तर ह्या गोष्टी इथपर्यंत गेल्या नसत्या. जीवा म्हणतो हो मी तेच प्रयत्न करत होतो, खूप वेळा मी प्रयत्न केलेला आहे, पण ते पॉसिबल नाही झालं ग नंदिनी, असं म्हणत जीवा त्याची बाजू नंदिनीच्या समोर मांडत असतो. आणि इकडे मात्र नंदिनी म्हणत असते की बरोबर आहे, पण नाही आता ते शक्य नाही, मी तुमच्याबरोबर राहू शकत नाही. कारण मला आयुष्यभर ती बोज घेऊन राहावं लागेल की मी माझ्या बहिणीचं प्रेम हिरावून घेतलेलं आहे, मी माझ्या बहिणीचं सुख हिरावून घेतलेलं आहे, ती गोष्ट मला नको आहे, असं इकडे नंदिनी सांगत असते. तेव्हा मात्र इकडे जीवा तिला समजवत असतो. परंतु जीवाला पण माहिती आहे की गोष्टी कशा आहेत आणि काय करायचं, या सगळ्या गोष्टींचा जीवा सुद्धा तेवढाच विचार करत असतो. परंतु नंदिनीने निर्णय घेऊन ती ठाम झालेली असते. तिला असं वाटत असतं की तिने जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे. जीवा तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत आहे, पण नंदिनीला मात्र गोष्टी ऐकूनच घ्यायच्या नाही. तिनं तिच्या निर्णयावर ठाम राहते आणि सांगू लागते की नाही. तेव्हा जीवा म्हणतो की नाही, शक्य नाही ते, मी तुझ्यापासून नाही वेगळं होऊ शकत, मला तुझ्यासोबतच राहायचं आहे, असं इकडे जीवा सांगत असतो. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की हे बघा जीवा, कसं आहे माहिती आहे का, लवकरात लवकर डिवोर्स घेऊन तुम्हाला वेगळं करून मला मुक्त व्हायचं आहे, असं तिनं सांगू लागते. तेव्हा जीवा म्हणतो की एकदा ऐकून घे, मी नाही राहू शकत आहे तुझ्याशिवाय, असं म्हणत जीवा तिच्याशी बोलत असतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की काव्या आणि नंदिनी दोघीही शेकोटीच्या जवळ बसलेले असतात आणि नंदिनीला काव्या म्हणत असते की नंदिनी ताई तू बोल ना गं, अगं ज्या घरातला प्रत्येक कोपरा मला हवा हवासा वाटायचा, आज या घरामध्ये कोणीच माझ्याशी नीट बोलत नाहीये, बाबा पण बोलत नाहीयेत, तू पण बोलत नाहीये, तू सांग ना मला असं का करतेस तू? तेव्हा नंदिनी शांतच असते, कारण काव्या तिची बाजू तिला समजून सांगत असते. तेव्हा नंदिनी म्हणते मी कशी समजून घेऊ ते सांग, मी कशा पद्धतीने गोष्टी सोडवू ते सांग, कारण तू मला आधी सांगितलं असतं तर हे सगळं इथंपर्यंत गेलं नसतं, विश्वासघात केलाय माझा तुम्ही, असं म्हणत नंदिनी काव्याला सांगत असते. काव्या मात्र तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. काव्या म्हणत असते की ताई एकदा ऐकून घे, अगं एकदा ऐकून घे काय करायचं इथे, कारण ज्या गोष्टी तुला वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत त्या, कारण तू ज्या पद्धतीने विचार करते त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी नाहीत घडलेल्या, असं म्हणत ती बोलायला सुरुवात करते. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं काव्या नंदिनीला समजवत आहे, परंतु नंदिनी मात्र ऐकून घ्यायलाच तयार नसते. नंदिनीचं फक्त एवढंच चाललेलं असतं की नाही, काहीही झालं तरीही काव्या जे म्हणते ते बरोबर जरी असलं तरीही आत्ता सध्या या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने नाही सोडवायच्या, एवढाच विचार आता काव्याच्या डोक्यात सुरू असतो. आणि नंदिनी मात्र शांतपणे तिथं उभी असते. आणि त्याचबरोबर इकडे आता सगळे जेवायला बसलेले असतात आणि पार्थ म्हणतो मला कांदा नाही दिलेला. तेव्हा जीवा म्हणतो घे ना माझ्या ताटातला, आपण लहानपणापासून शेअरच करत आलोय ना. आणि ती गोष्ट आठवता क्षणी इकडे पार्थला खरंच वाईट वाटतं आणि त्याला ठसका लागतो. तेव्हा जीवा उठतो आणि म्हणतो थांब, तुझ्या डोक्यावर पाणी थापतो म्हणजे तुला बरं वाटेल. खरं तर त्या गोष्टींमुळं पार्थला पुन्हा वाईट वाटू लागतं, कारण काव्याच्या डोक्यावर सुद्धा अगदी तसंच पाणी त्याने थपवलेलं होतं आणि दाखवून दिलेलं होतं की काव्याला त्यामुळं बरं वाटत आहे. या सगळ्या गोष्टी घडत असतात. खरं तर एवढ्या छान पद्धतीने हे सगळं सुरू आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एकमेकींना सावरत ह्या दोघीजणी पुढे येत आहेत. तर इकडे सुद्धा एकमेकांना सावरत आता जीवा आणि पार्थ सुद्धा एकत्र येत आहेत.
अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.